कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, त्या मंदिराबद्दल मी काही विचारणार आहे आज, बरोबर? दर्शनासाठी गेल्यानंतर पहिल्यांदा आपण जातो ते ज्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आहे आणि आपण तिथे नतमस्तक होतो, त्या मूर्तीबद्दल कोणाला तुमच्याबद्दल कोणी सांगू शकेल का? जे ज्ञानदेव तुकारामांचे समकालीन होते विश्वंभर बाबा, ते वारी करायचे आणि वारी केल्यानंतर त्यांना नंतर विठ्ठल प्रसन्न झाले आणि ते त्यांच्याबरोबर देऊमध्ये राहायला आले, विठ्ठल रखुमाई, आणि मग तेव्हापासून मग ती मूर्ती तिथं प्रस्थापित केलेली आहे। त्यानंतर मी पुढे गेलो, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि दासरूपी हनुमानाचं दर्शन प्रांगणामध्ये होतं आणि तेही घेतलं। तिथून पुढे गेलो तर तिथे महादेवाचं शिवलिंग आहे। वैशिष्ट्य आहे जे मला काल समजलं की एरवी शिवलिंग हे दक्षिण उत्तर असतं, पण हे शिवलिंग हे पूर्व पश्चिम आहे। म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या मंदिराचं महात्म्य जाणून घेत असताना या सगळ्या गोष्टी जाणून घेत आम्ही शिळा मंदिराकडे पोहोचलो। त्याचं महत्त्व काय तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल। ज्या वेळेला तुकोबारायांच्या गाथा पाण्यात बुडवल्या गेलेल्या होत्या, त्यावेळेला त्या माझ्या गाथा माझ्या समोर येतील किंवा माझ्या जवळ येतील म्हणून त्या शिळेवरती बसून तुकोबाराय त्या गाथांचं वाट पाहत होते आणि तिथं त्यांचं जे अति दुःख होतं ते त्या शिळा मंदिराच्या रूपानं पुढं आमच्या समोर आलेलं आहे। आज ते साक्षात तुकोबाराय मंदिरामध्ये बसल्यासारखे आम्हाला दिसतात। आजची त्यांची मूर्ती म्हणजे शब्दच नाही त्यासमोर। खरंच आहे। बरं, मला तुम्हा सगळ्या जणींना विचारायचं आहे, आता हे मंदिराबद्दल झालं, तुमच्या मैत्रीबद्दल जाणून घ्यायचं आहे। हां, तुमच्या 7 जणींनी एकच उत्तर द्यायचं आणि एकच नाव घ्यायचं। स्वभाव बदलण्याची गरज असेल तर कोणी बदलला पाहिजे? प्रत्येकीच्या मनात कसं घेऊ मी नाव हे एक्सप्रेशन्स आहेत। मला असं वाटतं की कांबळे मॅडम जे आहेत त्यांच्या स्वभावात, अमृताच्या स्वभावात थोडा बदल झाला पाहिजे। काय? कारण प्रत्येक गोष्ट ही मलाच करायची आहे असं त्यांना खूप वाटतं आणि सारख्या पळत असतात, त्या प्रत्येक ठिकाणी पळत असतात। घरी कोण कोण आहे? मिस्टर, सासूबाई आणि माझी मुलं। मग घरातली कामं सासूबाईंनी करावी असं का वाटतं तुम्हाला? बाहेरची कामं करायला इतक्या उत्साहाने धावतात? बरं, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या 7 जणींमध्ये हट्टी कोण? दुसऱ्याने ढकलण्यापेक्षा आपणच हात वरती केलेला बरा। साधारण सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेने होत्या, पण तेवढ्यात त्यांनी बाईंनी हात वरती आणि घाबरतो सर आम्ही की तुम्ही गेल्यानंतर आता आपलं काही खरं नाही म्हणून म्हटलं की नको आपण तुमच्या तोंडातून सासरे बुवा सासूबाई बोलतायत। बरोबर बरोबर बरोबर। शाळेतली मुलं सुद्धा घाबरतात सर, त्यांना सगळ्यात जास्त फार स्ट्रिक्ट मुलं। आम्ही जाताना एक वेळ घाबरणार नाहीत, पण पाटील मॅडम लांबनं दिसल्या तरी चला 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 करतात। या कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न कधीही मला वाटला नाही असा विचारला गेला, त्याचं उत्तर या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात का मिळतंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।